मंडळी राम राम, काय चाललं तुमनं मला आज ना ब्लॉग इतका भारीचे ना मंडळी। आज आपुले जाणं शे सप्तशृंगी मायना गडवर कसं आलं तर आपला मित्र शे भावडू दादा म्हणीसन त्या भावडू दादाना पुऱ्यास ना जावळस ना कार्यक्रम शे। मग आपल्याकडे किरण दादा ते येलो होता आणि किरण दादानीच गाडी होती ना मग फर्स्ट क्लास मा एकदम बंटी दादा ते बी येल छतस आते म्हणतो चला ते गडवरच जाण्याची आपले सर त्यांनी लाइटिंग रिपेअर करणी होती एकदम जोरात कार्यक्रम ना। मग किरण दादा त्यासनी गाडी आणली होती ना एकदम दुई चुई चकाचक बनाडी सन मग आणि आमली याच गाडी मा जाणं होतं। मग आपला दुकानात त्या सर आणि त्यासनी लाइटिंग टाकेल होती मग ते लाइटिंग न बी काम करी होत म्हटलं ते थोडंसं राही जायला होतं मग निघणंच होतं। आणि मग काय इकडे कॉम्प्लेक्स कडे बी मारी गेलं नानुभव न चालू होतं सायकल इकडे फिराव तिकडे फिराव। नितीन दादा येलो होता नितीन दादाला म्हणतो चालच कार त्यांना बी काहीतरी लग्न होतं तो तिकडे जाणार होता मग निघून होतो आम्ही। मंडळी एक नंबर काय विषय नाही बंटी दादा मी हटकून मागे होतो बा इकडे इकडे आऊ भाऊ। मग किरण दादाला म्हणतो डिझेल टाकी घेऊ चला पण डिझेल टाकाली मग मला बी थोडंसं बाहेर जाणं होतं मी बाहेर जाऊ नू मग डिझेल टाकी दे ना लगेच डिझेल टाकलं गेलं। मग तिकून एकांना मांग बारी पा आम्ही जराशी गाडी तांबाडी थोडंसं हवा पाणी घेऊत म्हटलं बाहेर बराच 10 मिनटं पाहिजे होतो ना गाडी मा आणि इकडे एकदम भारी वाटस ना मंडळी आपला मांग बारी ना या डोंगर पावालेच पलची मजा आहेस माल तर आम्ही आटे थांबतोस म्हणजे थांबतोस बरं का मंडळी एकदम भारी वाटस आपला बंटी दादा मग तू दोघेच वर्ष मंडळी राम राम काय चालणार तुम्हाला आते आपण आठी येलचे तस कुठे तर मांग बारीले आई गाडीवर माले आज मटनच कानाचे ना भाऊ बेकार वाकड सुद्धा आम्ही माले गमत तर पहिला पुढे काय काय होस मंडळी आते तुमले दखाई एकदम सुंदर एन्जॉयमेंट ना बंटी दादा पका भाऊ केके तेरी माले पावासारखी गमतचे ना। आज आपला भावडू नाटे कार्यक्रम भावडू कोण छे कशाचे आधी आपण त्याने पोचल्या तुमले 100% काही चला तर मग निघलोत ना कनेक्ट करत मग आपला खामखेडा गाव पण लागत खामखेडा गाव पण शिवाजी महाराज ना पुतळा पलता सुंदर शे हो एकदम भारी वाटस पावाले मग महाराजले नमस्कार करी गेलात निघणूत ना पुढे मग पुढे हाई विठ्ठल रुक्मिणी मंदिर शे मित्रो इतकं सुंदर शे ना इतकं भारी वाटस एकदम शांत वाटत बघ या मंदिर एकदम भारी। मग काय आमच्या इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी चालू होत्या ईदी फिदी मग काय थोडा टाइम बावडू नाना पोना ना बावडू नाना म्हणे आपल्याकडे एक पाहुणा आहेत म्हणे त्यासले एखादं पार्सल घ्या बरं म्हटलं चालेल चला। मग आम्ही डायरेक्ट गिरणा नदी पण थांबलोत ना पिळकोस ओलांडींचं आता ना या डुकऱ्या बाबलं पाहिजे पोटच बरी जात डायरेक्ट मंडळी हिरो गार जगाच एकदम पाणी बोलतात सुंदरचे हो याले म्हणतात प्रेम या गावसले मरण नाही। मग बंटी दादा म्हणे जरासं निसर्ग ना आनंदच घेऊत ना म्हणे तो बी बटी बोरही घेता राहता आंघोड्या दिसन मग मी राहतो आता कॅमेरा फिरायचं मग पक्का भाऊ ना तता ना दरवाजा काही खुली नाही राहता मग पक्का भाऊ आता ही बटा आधी मी गाडी चालाडच गळाव मग म्हणतो नका हो 2 दिवस जगू द्या म्हणतो थेट पाव जाऊ द्या म्हटलं आमले मंडळी। मग आपला या केके दादा त्या किरण काळे बोलता बारी माणूस बघा आपला एकदम जिगरी दोस्त गाडीले डिझेल टाकी गेलो होतं ना आम्ही कस का बन मग क्वांटिटी करीच मग परत सुटूत आम्ही मग
मग वन आहे आपलं बेजगाव. एकदम बारी डोंगरचे ना बेजले लागे सर. आई बेजगाव में एंट्री मारी मामी. गाव भी बत बारी है बघा मित्रों. आई भी पानी ना बाग से एकदम एक नंबर कांदा पिकाडतं या लोक. एकदम कचका बनना. जमिनी बी बोलत्यात जाड जमिनीचे काळ्या जराक एकदम. आटे बी जत्रा येल होती वाटतं. जत्रा येईस मग उठी जायला होती वाटतं जत्रा त्यासनीवाली बी. पाळणा खोल खाल चालू सन. मित्र आपला या व्हिडिओ मजार आम्ही जात असताना गाडीमा थोडा गाणा बिना वाजाडेल पण तो व्हिडिओ एकदम बारी बनेल. पण त्या गाणा काही माले यांना मग टाकता येतं नाही व्हिडिओ. कारण त्याले कनी कॉपीराईट क्लेम लागस मित्रो. ते मांग्या जो होता तो बाचीना लग्न ना व्हिडिओ त्यात कॉपीराईट क्लेम लागेल छे. त्या क्लेममुळे काही पैसा वगैरे काही हे होतं नाही. त्यांना इम्प्रूव्ह नाही होतात. त्यांना माले ते नाही गाणं टाकता येईल. मग काय गाडी निसता नाचतच बोलून ना आम्ही सरा निसता ही सगळ्या भारत ना पो. मग शेवटच्या बाहेर गाव जावानी जी ट्रिपनी जी मजा आहेस ना मित्र ती वेगळीच राहत बरं का. एकदम भारी. हा ते आम्ही कळवणले पोचिक होत ना. मग अब कळवणा बस स्टँड मग जाणार हो ना की वा बावडू नानानी सांगेल होतं की आपल्याकडे कोणतरी गेस्ट येईल म्हणे ते असले पार्सल पाहिजे. मग पका बाऊल म्हणतो भाऊ पार्सल की गिगडा भाऊ म्हणतो ते असली काय लागस ती. मग पका भाऊ म्हणे मोरे गाडी उभी करणी पडे. नाना म्हणे चालय ना म्हणतो मग उभी करी घेऊत ना आपण काय इशेनी ना म्हणतो आपली घरनी गाडी शेण भाऊ. मग काय आठी थांबाडी किती गाडी. मग पका भाऊ उतरणार ना आता. मग पका भाऊनी किसा बरी किता डायरेक्ट खाप कशी. आणि मग काय परत सुटूत ना आम्ही. परत आपला छत्रपती शिवाजी महाराजनं दर्शन गेलं. कळवणा शिव तीर्थ भवन मा. आणि परत पाय पडी निघणूत ना आम्ही. मग आणि मग काय जसे आम्ही मोरे जाऊ तशी मजा येईल ना निसती. मित्र गाणं भरपूर वाजडात आपण गाडी मा. पण काय विजास या ज्या गाणं आहेत ना त्याच ना मुळे कॉपीराईट लागस हो. त्या व्हिडिओ आणि मजा येत नाही. मग बाकी मजा एक नंबर मजा काही बघा मित्रो. जशा मोऱ्या जात जाऊ तशा मायना डोंगर जवळी राहता ना. आणि वातावरण इतकं क्वालिटी होतं ना मित्र हो. एक नंबर वातावरण हो. पालत बारी वाटी राहायचं. अशा गारवा होता बेकार मजा होणी बरं का मित्रो. मग काय मायना सप्तशृंगी मायना गेट दगाय ना आमले. आम्ही डायरेक्ट नांदुरीलेच पोचिक होत ना. मग एकच नंबर ना. मग 8-10 किलोमीटर वर जाण्याचे अजून फक्त. हाय पाहते बरं इकडे हटलीन ते पावासारखी गमतचे. जय सप्तशृंगी माय म्हणतं.
निघून होता मग कनक कनक करतच आम्ही गळ आंगलाले जस जशा वर चढत तस तशी मजा येईल मित्र मग आज ना ब्लॉग बोलता बारिश आहे बर का पुरा पा फक्त एकदम भारी ब्लॉग येईल आज ना ती केक केलं म्हणतं जरासा हात उचलता गे भो पटपट चालते म्हणतं भूक लाग गई मग आम्ही आठी नेहमी रस्त्यावर थांबलो ना आठ जो वांद्र मित्र हो आशा वांद्र पालता वांद्र तिथला मंडळी राहतात त्यातले खावाल दिसत म्हणतं मग आम्ही बी उभा राही होत ना मी म्हणतं केक केले काहीतरी देणं पडे यातले खावाले केकेने गाडी मग काहीतरी पडेल होतं बिस्किट का काहीतरी ते लगेच घेत होतं मग आम्ही या पाना निसता पका भाऊ काय आम्ही एकदम मजा काही ना या दोन वांद्र बघा वर जाय बटात म्हणतो भाऊ बनतील म्हणतं सांभाळ बघा तुला डोका बिकाळी लागे भाऊ म्हणतो पका भाऊ राहता पुण्यानं काम करी पका भाऊ म्हणतं दे जराच भाऊ त्यासले बी कावाले आपू तर बोट्या वाकाडणार म्हणतं ते आजले बिस्कुट का वाय ना दे भाऊ म्हणतं पंटी राहता पुटुक बुटुक काढीसन मग पंटी दादानी त्यासनी जराशी मदत काही सेल्फी काढाले आता या राहतात बिस्कुट वाकाडीसन तो म्हणे मी कासून तो म्हणे मी कासू या आपला पूर्वज वांद्र या सरा मजी आज वेगळी राहत ना वांद्रच नाही पाहते बरं गडी शेना काय म्हणवा याली चष्मा लाई देवा कानू याली बी एकाला आई त्या ना पोर्याला चवाय राह त्या वांद्रीन बाई वाटते मायले पार गडाव नीटच ना डायरेक्ट वांद्र पाणी मजा वेगळी होती बघा मित्र हाटी बारा असतं येळ थांबणत मग आम्ही हाटे वांद्रच नाही गमत पात मग केकल म्हणतात चाल गडा पट्टपट आते परत पुढे डळूत म्हणता आखी मग काय गड वन म्हणजे सेल्फी पॉईंटवर थांबणंच पडस ना सेल्फी काढाले बंटी दादा म्हणे जरा काढू तठे बी वांद्र भेटी घ्या आता आमले आले वांद्रच पाहत म्हणूत म्हणता आम्ही बावडू बाजूलेच राही घ्या आणि वांद्रसकडे ध्यान जायला लाग मग आमनं या डोंगर पा मित्र काय भारी वाटतं हा एकदम भारी वाटे इथे बंटी दादाला म्हणता जरा असा स्टाईल मारी घेऊ दे भाऊ मागे डोंगर आई ना पुढे भाऊ उभा आणि इथली मजाच वेगळी ना एकदम भारी वाटच ना एकदम मित्र हो मग एकच नंबर डायरेक्ट एकदम सुंदर कार्यक्रम एकदम मजा ना आणि मग काय बंटी म्हणे असली या पा या दोन बच्चा पाहत का उलला उलला एकदम भारी ना आई पाय कारी कोबराना लाडू काच काढू भो मायली इली इवाळा ना कारी कोबराना लाडू काल भेटेल वाटतं बंटीनी लगे फुटाणा घेतात ना फुटाणा घेतात नाही शेंगदाणा घेता होतात बंटीनी मग बंटी म्हणे इले खावाडूच गडाबो म्हणे लाई म्हणतं मग आपल्याला मी खावाडच म्हणतात तिले ती राहिली एक एक खावायचं तिले वाटत ना बापनच बघ सर एकटीच खावायला पाहिजे ती आहे ना आदान पोरे बी काल उतरी बन ना मग इसकाळा लागेल तिला म्हणतं का बा बाकी नाच ना जीव नाही का म्हणतं त्या बाकी नसली ते म्हणतं तुना पुरता घे ना आणि मग बंटी म्हणे मी खावाडी पास म्हणे रोशन दादा पाहू द्या म्हणे मनाकडे म्हणे ते बंटी घाबरी राहता जरासा त्या वाहन रसली त्याला काही सवय नाही मी शेतकरी म्हणून दांडगा रांगडा मला काही वाटत नाही त्यासनं वाला बंटील म्हणतं गंजेगडा भारी चालगाडा कटाळावारा म्हणतो भूक लाग जायला शेप पटपट म्हणतं या पाहून त्या पटावतात निवांत या काय उतरणार नाहीत खाल त्या म्हणे तुम्हीच पहा म्हणे त्या वांद्र मग आम्ही निघणूत ना मित्र आज ना ब्लॉग तुमले कसं काय वाटी राही ना बरं नवीन कोणी होतं सबस्क्राईब करी घ्या बघा ते सबस्क्राईब ना बटन दाबी घ्या वना मायना डोंगर जवळ जशा जवळ जाईल तू तस तशा मग पका भाऊ
पोटना बर उतारा ना बेकार वाकाडसो म्हणे मग काय विषय नाही आम्ही जाई लागूत मग डायरेक्ट स्पॉटले मायना गडवर मग कार्यक्रम कुठचे विचारी गिद हो आपला बावडू नाना छान ना बैस ना पाहू ना बोले राहायची बघा मेनच्याच बघा तू हाऊ आपला बावडू दादा शे बावडू दादा राहील ना पाहुणाचले वालायचं मग पाहुणाचले कोणले सापडच कोणले नाही वाशे बावडू नाना म्हणे तुम्ही चला मोरे आम्ही येतोच म्हणे मग आम्ही डायरेक्ट स्पॉटले पोचलोत ना केकेने गाडी लाई हाऊ जो मंडप टाकेल शे का मंडळी आटेच कार्यक्रम शे मग कार्यक्रम तर बोलतात होतात मग तटे एकशे बडकर एक आणि निस्ता गमगमात वाशिरांचा ना भो मटन ना आई बेकार तोंडले पाणी राहीन तर मग आम्ही पोचलो ना तटे जरासा मग कॅमेरा पिराय गेला मग म्हटलं बावडू नाना तर तथा शेत बावडू नाना वडीलच्यात बरं का हा म्हणजे आमले बी टाईमच होई घेता बा येत करत बराचसा आणि मग बंटी लटकी घ्या ना बंटीना गावना कार्यक्रम ते मग बंटी डायरेक्ट वाडा फेडाले लटकणार या म्हणे बशी घ्या म्हणे मस्तपैकी या आले म्हणतो धनकार गळा जरासा आणि मग अहो आमना बावडू नाना भाऊची लाना तो बी राहता कचाकच वाडीचं लिंबू बिया कारण मजा येई राहते ना देवी मायना डोंगर इकडे बी एक कार्यक्रम होई राहता मग पक्का भाऊ म्हणतो एखादा सेल्फी बिल्फी मारी घेतो पक्का भाऊनी मग व्हिडिओज काढी गेला म्हणतो मग मी आणि थोडा टाइम मी गाडीकडे जाईन उभा राहीन होतो मग पक्का भाऊ दादा भाऊ वनात ना तर येईन थोडा टाइमच बोटूत म्हणे थोडं रिलॅक्स खावा आणि मजाच वेगळी रास मंडळी आणि शेवटले पंगतले बटकत बतात दाबी खाडी येतोच म्हणे म्हणून म्हणतो शेवटली पंगतलेच जाऊत गडाबू म्हणतो हे आपला दादा भाऊ मग म्हणती नानाने आवाज दिला ना हो म्हणे तर ती बाजी संपत म्हणे हो म्हणे पटकशी या म्हणे जेवण बिवणं करी घ्या भाऊ म्हणे मग म्हटलं पक्का भाऊ म्हणतं चला भाऊ आता बशीच घेऊत म्हणतं बराच टाईमही घ्यात मंडळीनी गर्दी बी थोडी कमी घे मग के काय पक्का भाऊ मस्त हात बीत धुईसन मग काय पटूत ना आम्ही जेवणले के बाकी लंबावी घेता गाडी मग बसेल होता गडी थोडा वेळ उन्हात बसा लाल जर को घेता आमना के मग ठियात गड्या बोत थाट्या मग म्हटलं चांगलं नितारी घेतो मी मोडा लागू ना मग काला मग कुठे विचारतोच मंडळी गिया एकदम भारी ना भाजी ना वासच बता भारी राहता कांडच वाला गडीनी मग कस काय पण टाकी देतात ना पीस यार म्हणतो आजू एक टाइमी जाय बरं भाऊ म्हणतो आय गडी काय आपल्याला आवडत नाही म्हणतो मागाले मग मी बी 2-4 लगेच चौघी पाहत ना मग आले क्वालिटी हा एक नंबर क्वालिटी मंडळी एकदम भारी ना बेकार मग एकदम जोरात कार्यक्रम बोलतो वाकाडा मग आम्ही मटन पक्का भाऊ राहिला इकडे तिकडे पाय वरमाडीचं म्हणतो भाऊ वरमाडाले आई काय करा नाही रे पक्का भाऊ म्हणतो आजूबाजूना उठी घ्यात आमना व्हायला पण आमनं चालू जातो मग कस का पण मग म्हटलं गंज गडा वाटे माले जरासा कचका पण रस्सा पी घेऊ दे गडा म्हणतो माले रस्सा बोलता आवडत रे मंडळी आई बोकडी आणि बाजी चौथा डेंगमा शिजेल राहते रस्सच बोलता खांदानी लागस ना
आणि मग काय जेवण बिवणं होय ना दादा भाऊ काय पका भाऊ हाल पितोय घ्या भाऊ म्हणतं गंजे मग आते मस्त खावाय गे दादा भाऊ तर फार लोंबी घेत ते म्हणजे पोट पुरं लोंबी राहतं दादा भाऊ न आता चालू होतं खांडच नाही काय अरेंजमेंट होती काय माहिती मग बावडू नाना बी लागा ना बावडू नानाला म्हणतं भाऊ तू काय जेवण कर रे म्हणतो पटकेशी आणि इकडे मग ते आता येतं वेगळाच कार्यक्रम चालू होता या गडीस ना या डायरेक्ट बोकड्याला बुजणं लाय दिन तर त्यासनी म्हणतं पायच गो चला भाऊ म्हणतं गौत तर ते बोलतं बेकार कार्यक्रम चालू होता मंडळी त्यास नावाला बोकड्या बुजी सण बनाड राहतात त्या हाय म्हणतं बिगर पाणी ना म्हणे स्टाईल जगडीन त्यास नाही वाली हे एकदम बेकार काम होतं त्यास नावाला ते हा याच्या केस जाळल्यामुळे काय होतं जे भाजून घेतो ना आपण हो त्याला चव राहते उचलून घेतलं ना त्याला चव नाही राहत खाऊ का आपण ते नवीनच पाहिलं म्हणून म्हटलं बघू व्हिडिओ शूट हे असं कापल्यावर ना किती वेळ लागेल आम्हाला फक्त रस्ता पट्टा मिळाला पुष्कळ आमचा साधा गाव एक तास लागेल बोकडे आहे का गेट आहे बोकडे आहे ना आपला दादा बोलत्या पक्का दादा एकदम जोरात कार्यक्रम ना एक नंबर मजा आणि मंडळी आज पद्धतशीर आम्ही जेवण तयार बरं या इकडे घेऊन सांगितलं आम्ही पंगतले बसलो मस्त जेवण तयार बसताना सगळं असणं रसावणार तरीवणी पिजरी होणार पण नंतर तर अशी अपेक्षा होती की बट्टा मावी काही सापडू झोपडू तो वय तर पारे मध्ये काढ आणि दिदं त्याला मग भाग्यवानचे ना आमना वीरशे राजे स्वतः राजे भाग्यवानचे सगळ्यापेक्षा सापडू झोपडू बा नंबर 1 कोरड्या बोकडाशी माझा काय कार्यक्रम चालू आहे की हवा बोकड्या डायरेक्ट मस्त भुजी भाजी तयार होईल मग इकडे जो बुजेल बोकड्या होता इकडे बुजेल बोकड्या होता आम्ही होते म्हणून मग त्यासले म्हणतो खाऊ दादा कसं काय काय नाही पण डायरेक्ट नाही सांगता येत ना की आम्हाला आमंत्रण द्या असे मग म्हटलं याने टेस्ट कसं काय हो म्हणे आमना फक्त 40 लोक येतात 50 येत नाही काही लोक सकाळी एक तास वगैरे काय अडचण नाही आज एक तास मत पाहे तसे काही आपला आम्ही निघत जासू आम्ही थांबणार नाही पण नवीन रेसिपी नवीन माणसं नवीन पद्धत हायवी एक पावाल भेटतं ना इथे पेट सुरू आहे ना शेत्या पेट सुरगाला एक नंबर काही विषय नाही ओके मग काय जवळपास कार्यक्रम संपतच होणार बराच वेळ बी होई जायला होता का बावडू मग मग बावडून आणायला भेटी गोत बावडून आणायला भेट नव्हतं या गडीना जावळच ना कार्यक्रम होता अहो बावडून आणा चिरंजीवशी या भाऊ ना जावळच ना कार्यक्रम मग काय बराच टाइम घ्यात पक्का भाऊनी उचलायला आहेत ना पाय मग कच गाडीकडे चला भाऊ आते निघा म्हणे गंज वे घे म्हणे केक येतं डायरेक्ट जेवण करीन झोपे घेता भाऊ केक केले तर मटण डाळ लागी पडवतं का म्हणे आणि मग काय माय ना आम्ही खालू ना दर्शन घे ना वर पावत गवतच नाही ना जाऊ दे भाऊ म्हणतं वशीट कायचे कसाला जावा भाऊ म्हणतं एका दिवस निवांत येवायचंय म्हटलं काय विषय नाही म्हणतं मंडळी तुमल्या आज ना ब्लॉग कसं काय वाटणार बरं ब्लॉग जास्त मोठा होईल म्हणून आता आपण इथेच संपाडा प्रयत्न करू त्याले जर कोणी नवीन बिवीन होई तर त्यासनी चॅनलला सबस्क्राईब करी घ्या म्हणजे पुढला ब्लॉग तुमले पाहायला भेटेल बाकी मग मंडळी मग आम्ही डायरेक्ट घरकडे निघलो ना चालेल चला मग राम राम मंडळी.